नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची असणारी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचा सध्या सीबीआय तपास करत असून पेपर फुटी प्रकरणी शुभम खैरनार याला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. मात्र आता या प्रकरणात शुभम खैरनारच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली असून माझा मुलगा निर्दोष आहे. तो गेल्या 6 महिन्यांपासून नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करत असून या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया पेशानं डॉक्टर असणाऱ्या शुभम खैरनारचे वडील डॉक्टर मधुकर खैरनार यांनी दिली आहे. परीक्षा रद्द झालेली आहे. पेपर लीकचं कारण सांगितलं जातंय. त्यामध्ये आपला मुलगा शुभम याने पेपर लीक केल्याचं म्हटलं जातंय. काय सांगाल? नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही. कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. त्याला ते भोपाळ सिओरशी काही त्याचा संबंध होता का? तिकडं कॉलेजला होता तो, कुठे? सिओरला. बरं. हं. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. त्याने पेपर लीक केल्यामुळं 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे असे आरोप त्याच्यावर होत आहे. आता ते लीक झाला, ते आरोप तर होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच. पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच. पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे.